जामखेड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री नागेश्वर मंदिरात श्री गणेश आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। शहरातील प्रसिद्ध आडत व्यापारी स्वर्गीय सुरेश दलीचंद बोथरा यांच्या संकल्पनेतून हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला। त्यांच्या सुपुत्र बाळू शेठ उर्फ विवेक सुरेश बोथरा यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या मंगलमय कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योगपती तथा जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, सुनीताताई गुगळे, मुकुल गुगळे, श्री नागेश्वर समितीचे विश्वस्त बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रह्मे, निलेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी परिसर भक्तिमय झाला असून भाविकांनी दर्शन घेऊन नव्याने प्रतिष्ठापित झालेल्या श्री गणेश आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेतले। जामखेड प्रतिनिधी। आज 24 तारीख आज नागेश मंदिर जे आपलं ग्रामदैवत आहे आणि खूप जवळजवळ 600 वर्षापूर्वीचं ग्रामदैवत आहे। या मंदिरामध्ये विष्णूची आणि गणपतीची मूर्ती खूप जुनी होती, 500-600 वर्षापूर्वीची, परंतु त्या मूर्तीला काही हवा आणि पाण्याच्या काही प्रॉब्लेममुळं त्या थोड्याशा बंगल्या होत्या। त्याच्यामुळं बरेच दिवसापासून त्या मूर्तींची नवीन बनवण्याची कल्पना आली होती, परंतु चांगला पाषाण आणि कुठं बनवायची या कारणामुळे बरेच दिवस पेंडिंग राहिले। परंतु विवेक बोथरा, बाळू बोथरा आणि सगळ्यांनी यांनी मनावर घेऊन तामिळनाडूमध्ये काळ्या पाषाणमध्ये ही मूर्ती बनवली व त्याची प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे। हा कार्यक्रम आज दिवसभर त्याची पूजा होम हवन करून प्रतिष्ठापना करणार आहे। या निमित्त सर्व भाविकांनी, जामखेडमधल्या सगळ्या भाविकांनी दर्शनासाठी व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी दिवसभर उपस्थित राहावे ही नम्र विनंती। जे मूर्त्यांची आपली संकल्पना आहे ती बाळूशेठ बोथरा यांच्या मनाची कल्पना होती व त्यांच्या वडिलांची कल्पना होती आधी पूर्वी एक 10 वर्षापूर्वी, पण त्यांच्या वडिलांच्या कामात मुलाला बुद्धी झाली आणि त्या बाळू बोथरांनी एक संकल्पना तयार केली। ती मूर्ती तामिळनाडूमधून त्यांनी मागवली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा आज विधिवत पूजा चालू आहे।